नमस्कार, मी पल्लवी. आज आपण बीटाची भाजी तयार करूया. ही भाजी करण्यासाठी अगदी सोपी आहे. 4 मध्यम आकाराचे बीट याप्रमाणे चिरून धुवून घेतले आहेत. 4 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत. 1 चमचा उडीद डाळ, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरे, 1 चमचा हरभरा डाळ घेतली आहे. या कढईमध्ये तेल घालते. तेल आता चांगले तापले आहे. यामध्ये 1 चमचा मोहरी घातली आहे. आता हिरव्या मिरच्या आणि लसूण घालते. आता हे सगळे जिन्नस घालते. थोडीशी कढीपत्त्याची पाने घालते. 1 चमचा हळद घालते. 1 चमचा मिरी पावडर घालूया. आता फोडणी तयार आहे. यामध्ये चिरलेल्या बीटाच्या फोडी घालूया. 2 ते 3 आमसुले घालूया. आता 1 ते 2 मिनिटे ही भाजी चांगली परतून घेते. चवीप्रमाणे बारीक मीठ घातले आहे. आता यामध्ये अर्धा तांब्या पाणी घालते. या कढईवर झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेऊया. यामध्ये चवीप्रमाणे गूळ घातला आहे. गॅसवर मध्यम आचेवर ही भाजी आपण शिजण्यासाठी ठेवली आहे. आता मी झाकण बाजूला काढले आहे. बीट आता चांगले शिजले आहे. 3 मोठे चमचे गरम मसाला घालूया आणि 1 चमचा धने पावडर घालूया. फोडणीमध्ये मी हिरव्या मिरच्या घातल्या आहेत, पण त्या तितक्या तिखट नाही आहेत. यामुळे पुन्हा 2 चमचे तिखट यामध्ये घातले आहे. आता 1 वाटीभर ओले खोबरे घालते. भाजीतील पाणी आटल्यावर आपण गॅस बंद करूया. आता या भाजीतील पाणी चांगले आटले आहे. आपली भाजी आता तयार आहे. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबत घेऊ शकता. अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.